सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या M2M रोरो जलवाहतूक सेवेवर आज अचानक अडथळा निर्माण झाला आहे। माल वाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटची M2M रोरो बोटीला धडक लागल्याने बोटीला 4 ठिकाणी होल पडल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आज मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार असलेली ही प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली आहे। दरम्यान आजच्या प्रवासासाठी सुमारे 20 प्रवासी आणि 7 वाहनांची बुकिंग झाली होती। मात्र सेवा बंद राहिल्याने प्रवाशांना माघारी फिरावे लागले। 1 मार्च पासून सुरू झालेल्या या सेवेवर कोकणवासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असतानाच ही घटना घडल्याने काही काळासाठी सेवा विस्कळीत झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।